it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 45. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला सरावाचा दिवस लक्षात आहे ना? आज तुमच्याबरोबर मायाही सराव करणार आहे बरं का. काय माया, तयार आहेस ना? हो, कोणताही प्रश्न विचारा सुनीता मावशी. बरं तर माया, मला सांग, गौतमला आंबे आवडतात हे मी इंग्रजीत कसं म्हणीन? सोपं आहे. गौतमला आंबे आवडतात. गौतम मँगोज लाईक्स. चूक. उत्तर चुकलंय तुझं. काय चुकलं माझं? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, मायाची चूक तुम्ही दुरुस्त करा बरं. गौतमला आंबे आवडतात हे इंग्रजीत म्हणा. गौतम लाईक्स मँगोज असं उत्तर दिलत का? शाबास. सुनीता मावशी, मी मगाशी मराठीसारखंच इंग्रजी वाक्य बोलायला गेले आणि चुकले. गौतमला आंबे आवडतात. गौतम मँगोज लाईक्स असं म्हणाले मी. पण आता माझी चूक कळली मला. मग आता पुन्हा अशी चूक करायची नाही बरं का. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्हीही नीट लक्षात ठेवा. मायासारखी चूक तुमच्यापैकी अनेक जण करतात. लक्षात ठेवा, मराठी वाक्यात क्रियापद शेवटी येतं. जसं गौतमला आंबे आवडतात, पण इंग्रजीत मात्र क्रियापद आधी येतं. जसं गौतम लाईक्स मँगोज. इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनेमध्ये हा एक महत्वाचा फरक आहे, हे नीट समजून घ्या. आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. माया, हे वाक्य इंग्रजीत म्हण. मोत्या बिस्किट खातो. मोत्या इट्स बिस्किट्स. गुड. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, मोत्या बिस्किट्स इट्स असं नाही म्हणायचं. मोत्या इट्स बिस्किट्स हे बरोबर वाक्य आहे. आता ही चूक पुन्हा नाही ना करणार. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण वेअर म्हणजे कुठे या शब्दाचा वापर करून प्रश्नोत्तरे शिकणार आहोत. Where do you live? I live in Vadgaon. Where does your friend live? She lives in Talegaon. Where is your bag? It is in the bus. Where is your book? It is on the table. Where is your pencil? It is under the book. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो,
आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. वेअर म्हणजे कुठे हे तुमच्या लक्षात आहे ना. आता तुम्ही वेअर या शब्दाने सुरू होणारे खूप प्रश्न ऐकले आणि उत्तरही ऐकली. अशीच प्रश्न उत्तरं आज तुम्ही करायची आहेत. काय विचारायचं हे मी मराठीत सांगीन, मग इंग्रजीत तसं प्रश्न आणि उत्तर तुम्ही करायचं. घंटा वाजली की टीचर 2 मुलांना उभं करतील. दोघंजण तयार. एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं, तुझं पुस्तक कुठे आहे? दुसऱ्याने उत्तर द्यायचं. सुरू करा. Where is your book? असा प्रश्न विचारला का? आणि उत्तर असं असेल, It is on the table किंवा It is in my school bag. बरोबर? आता दुसरी 2 मुलं. काय विचारायचं ते मी मराठीतच सांगेन. एकाने इंग्रजीत विचारायचं, तू कुठे राहतोस? दुसऱ्याने उत्तर द्यायचं. सुरू करा. गुड. आता दुसरी 2 मुलं. काय विचारायचं ते मी सांगेन. एकाने इंग्रजीत विचारायचं, तुझी पेन्सिल कुठे आहे? दुसऱ्याने उत्तर द्यायचं. सुरू करा. गुड. वेअर म्हणजे कुठे. वेअरने सुरू होणारे प्रश्न पाठानंतर टीचर इतर मुलांनाही विचारतील. पण आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया. आधीच्या एका पाठात तुम्ही काही फळांची इंग्रजी नावं शिकलात. बरं, आता मी फळांची मराठी नावं म्हणणार आणि तुम्ही सर्वांनी एकत्र आवाजात इंग्रजी नाव सांगायचं. पण हळू बरं का, टीचर तुम्हाला मदत करतील. पेरू. पेरूला म्हणतात ग्वावा. कलिंगड. कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन. केळं. केळ्याला म्हणतात बनाना. अननस. अननसाला म्हणतात पायनॅपल. फणस. फणसाला म्हणतात जॅकफ्रूट. पपई. पपईला म्हणतात पपाया. सफरचंद. सफरचंदाला म्हणतात ॲपल. संत्र. संत्र्याला म्हणतात ऑरेंज. द्राक्ष. द्राक्षाला म्हणतात ग्रेप. आंबा. आंब्याला म्हणतात मँगो. पेरू. पेरूला म्हणतात ग्वावा. कलिंगड. कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन. केळं. केळ्याला म्हणतात बनाना. अननस.
अननसाला म्हणतात पायनॅपल. फणस. फणसाला म्हणतात जॅकफ्रूट. पपई. पपईला म्हणतात पपाया. सफरचंद. सफरचंदाला म्हणतात ॲपल. संत्र. संत्र्याला म्हणतात ऑरेंज. द्राक्ष. द्राक्षाला म्हणतात ग्रेप. आंबा. आंब्याला म्हणतात मँगो. गुड. नीट म्हणालात ना. बरं, तुम्ही मोत्या नावाच्या कुत्र्याबद्दलचं गाणं शिकला होता. आज ते गाणं म्हणूया. रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा. She has a dog and Motia is his name. M-O-T-I-A, 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 and Motia is his name. There is a girl, she has a dog and Motia is his name. O-T-I-A, 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 and Motia is his name. There is a girl, she has a dog, and Motia is his name. T-I-A, 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 and Motia is his name. She has a dog and Motia is his name. I-A, 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 and Motia is his name. There is a girl, she has a dog and Motia is his name. Is his name. There is a girl, she has a dog, and Motia is his name. And Motia is his name. आता अजून एक गाणं ऐका आणि रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. आता पुढची 15 मिनिटं आज शिकलेल्या वाक्यांचा आणि शब्दांचा सराव करा. जोडीजोडीने प्रश्न उत्तर करायची आहेत. प्रत्येक प्रश्न वेअर या शब्दाने सुरू करायचा आणि उत्तर देताना इन, ऑन, अंडर या शब्दांचा वापर करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दल